तर इकडे उल्हासनगरमध्ये मात्र शिवसेना भाजपला मॅजिक फिगर गाठता आली नाहीये। उल्हासनगरमध्ये मॅजिक फिगर 39, मात्र शिवसेनेला आणि भाजपला प्रत्येकी 37 जागा मिळालेल्या आहेत। केवळ 2 जागा मिळालेली वंचित उल्हासनगरमध्ये किंग मेकर ठरू शकते। तर पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडा साफ झालाय। पुणे महापालिकेत भाजपचा 118, दादांचा 17 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 2 जागे विजयी झाली आहे। तर तिकडे पिंपरीमध्ये भाजपला 84 जागा, दादांना 37, पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मत पडलं नाहीये, एकही जागा त्यांची आली नाहीये। पुणे आणि पिंपरीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवली होती। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक तपशील बघूया। तुतारीची गर्जना हवेतच विरली। पिंपरी चिंचवड, नाशिक, परभणी, कोल्हापूर, इचलकरंजी, धुळे, जळगाव, वसई विरार, पनवेल, मीरा भाईंदर, नांदेड आणि जालना या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साधं एक खातही उघडता आलेलं नाहीये। तर पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। 100हून अधिक जागा लढवून देखील शिंदेंच्या शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाहीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवृत्ती बांदल यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांचा पराभव केलेला आहे। मी मुलाखतीत सांगितलं, दादा मी एकदा तिकीट द्या, मी निवडून आल्याशिवाय राहत नाही, निवडून नाही आलं तर तुमच्या समोर उभा राहणार नाही। खऱ्या अर्थानं अजितदादा पवार, चेतन पाटील, सुनील टिंगरे यांचं लाख लाख अभिनंदन करतो। मला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी माझा विजय पक्का झाला असं मी समजलं। खरं तर पडदा असते, पडद्यामधून तिकीट मिळवणं हे सुद्धा इतकं काही एवढ्या मोठ्या पक्षाचं सोपं नसतं आणि ते तिकीट मी मिळवलं, माझ्या कुटुंबाचा विजय झाला आणि मी कामाला लागलो। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेनं छप्पर फाडके पाठिंबा दिला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत। पुणेकरांनी विकासाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आभारही फडणवीसांनी मानलेत। पुणे आणि पिंपरीमध्ये भाजपचा दोन्ही राष्ट्रवादींना मोठा धक्का आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेचे आभार मानतो। आमच्या विकासाच्या अजेंड्याला त्यांनी जो भक्कम पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे हा छप्पर फाडके पाठिंबा आहे, तो त्यांनी आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार।